पुढचं टायटल द्यायचंय युजेस ऑफ लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता आपण याच्या आधी लॉ बघितलेला आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा. तो जो लॉ होता तो ऍटॉमिक लेवलला होता. ऍटॉमिक लेवलला एनर्जी कुठल्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होते हे आपण बघितलं. त्याचं जर तुम्ही स्टेटमेंट आठवलं तर स्टेटमेंट काय होतं त्याचं, फॉर एन ऑब्जेक्ट विच इज इन थर्मल इक्विलिब्रियम ऍट गिवन टेम्परेचर T, for a molecule each quadratic term associated with that particular molecule contributes, किती एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करते, हाफ kBT. एक क्वाड्रॅटिक टर्म किती एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करेल, हाफ kBT एवढी एनर्जी काय करेल ती कॉन्ट्रीब्यूट. आता आपल्याला सेम लॉचे युजेस बघायचे, युजेस म्हणूयात किंवा ऍप्लिकेशन, की तो लॉ आपल्याला कुठे कुठे अप्लाय करता येईल. आता आपल्याला माहितीये युजली गॅसेस मध्ये टाइप्स घेतले तर आपण मोनो ऍटॉमिक गॅस घेतो किंवा डायॲटॉमिक, किंवा मग त्याला आपण पुढचा म्हणू शकतो पॉली ऍटॉमिक. पॉली ऍटॉमिक म्हणजे मेनी ऍटम्स. मोनो ऍटॉमिक गॅस, मोनो ऍटॉमिक गॅस म्हणजे काय, असा गॅस जो किंवा ज्याच्यामध्ये किती त्याचे ऍटम्स असतील, एकच ऍटमचा बनलेला असेल, तो एक सिंगल ऍटमचा. डायॲटॉमिक म्हटलं की त्याचा एक मॉलिक्यूल किती ऍटमचा बनलेला असेल, दोन, आणि दोन पेक्षा जास्त जे गॅसेस असतील, लाईक फॉर एक्झाम्पल अमोनिया घेतला, अमोनियामध्ये किती ऍटम असतील, अमोनियाच्या एक मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स असतील, 4. NH3 असतो ना तो, 3 हायड्रोजन 1 नायट्रोजन. किंवा कार्बन डायऑक्साइड घेतला तर कार्बन डायऑक्साइड CO2 किती ऍटम्स झाले, 3 ऍटम, एक कार्बनचा 2 ऑक्सिजनचा. तर या सगळ्यांना आपण पॉली ऍटॉमिक गॅस म्हणणार. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला त्याची टोटल ऍव्हरेज एनर्जी किती असेल हे काढायचं आपल्याला, आणि त्याच्यावरून आपण सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यू काढणार. सीपी सीव्ही, सीपी म्हटलं की काय घेतो आपण, मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आणि सीव्ही म्हटलं की सेम व्हॅल्यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा आता इथं पहिल्यांदा देऊ आपण, पहिल्यांदा कुठले गॅस द्यायचे आपल्याला, मोनो ऍटॉमिक गॅस घेऊ आपण. मोनो ऍटॉमिक गॅस एक्झाम्पल काय असेल त्याचे, मोनो ऍटॉमिक गॅस सांगा मला, पहिला कुठला असेल, हिलियम. सगळे नोबेल गॅसेस, मग हिलियम असेल किंवा मग निओन असेल किंवा काय असेल, आर्गॉन असेल, एक्सेट्रा. हे सगळे कुठले गॅसेस झाले, मोनो ऍटॉमिक गॅसेस. लक्षात ठेवा मोनो ऍटॉमिक गॅस मध्ये त्याचा डॉफ, डॉफ म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम. कुठलाही मोनो ऍटॉमिक गॅस असू देत त्याचा डॉफ जो असतो तो किती असतो, 3 घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, आपण तुम्हाला आठवत असेल बघा, आपण मोड किती बघितले होते, 3 टाईपचे डॉफ बघितले होते पॉसिबल. एक तर दिलेला मॉलिक्यूल म्हणा किंवा ऍटम, तो एक तर स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होईल, त्याला आपण ट्रान्सलेशनल डॉफ म्हटलं. किंवा तो काय होऊ शकतो, ऍक्सिस भोवती रोटेट, त्याला आपण रोटेशनल डॉफ म्हटलं. किंवा थर्ड पॉसिबल केस काय असेल, तो ऍटम किंवा मॉलिक्यूल काय होत असेल, व्हायब्रेट, त्याला आपण व्हायब्रेशनल डॉफ म्हणतो. लक्षात ठेवायचं मोनो ऍटॉमिक गॅस मध्ये हा जो 3 हा डॉफ आहे, हा सगळ्याच्या सगळा कुठल्या मोडचा असेल, ट्रान्सलेशनल डॉफ असतो तो. म्हणजे मोनो ऍटॉमिक गॅसचे सगळे ऍटम हे फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतील. दे विल नॉट रोटेट और दे विल नॉट व्हायब्रेट. ते व्हायब्रेट पण होणार नाहीत आणि रोटेट पण होणार नाहीत, ते फक्त एक स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतील. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेट लाईन मध्ये मॅक्झिमम पॉसिबल केस किती आहेत, 3च आहेत ना. एक तर तो अलॉंग एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल किंवा झेड ऍक्सिस किंवा कॉम्बिनेशन असेल, पण मॅक्झिमम 3च. मग आता इथं लिहिता येईल बघा आपल्याला, द ऍव्हरेज एनर्जी ऑफ एन ऍटम इज, टोटल 3 मोड आहेत. एक सिंगल मोड किती कॉन्ट्रीब्यूट करतो, हाफ kBT. इथे टोटल किती मोड आहेत, 3 मोड्स आहेत, म्हणजे तो किती होईल, 3 इंटू हाफ kBT म्हणजेच किती झाला, 3 डिवायडेड बाय 2 KB इंटू T आला. आता ही एवढी एनर्जी असेल, ही फक्त एक ऍटमची झाली. समजा आपल्याला 1 मोलची काढायची असेल, 1 मोलची एनर्जी काढायची असेल, तर या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय होईल, कशाने मल्टिप्लाय होईल, ॲव्होगाड्रो नंबरने. सो इथे लिहिता येईल देयरफॉर ऍव्हरेज एनर्जी पर मोल इज, मग त्याला लिहू आपण E इज इक्वल टू, हा
3/2 ही टर्म ऍज इट इज असेल, फक्त याला कशाने मल्टिप्लाय होईल, NA. सो हा इथे आला तुमचा KB इंटू टी मल्टिप्लाइड काय आला तो NA. आता इथे बघा NA म्हणजे अवोगाड्रो नंबर, KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळते, गॅस कॉन्स्टंट मिळतो आपल्याला कॅपिटल R. म्हणजे NA इंटू KB ची व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल R. म्हणजे याला पुढे जाऊन लिहिता येईल आपल्याला 3/2 R इंटू काय आला तो T. इथं तुम्हाला रिझन लिहिता येईल R म्हणजेच काय असेल तो NA इंटू KB असेल. आली एवढी एनर्जी असेल. आता ही जी एनर्जी ही आपण पर मोल घेतली आहे, म्हणजे हिला आपण स्मॉल व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. मग आता आपलं टार्गेट काय, एवढी एनर्जी असेल 1 मोल एवढ्या गॅसकडे मोनो ॲटॉमिकच्या. आता इथून आपल्याला CP आणि CVच्या व्हॅल्यू काढायच्या. मेयर्स रिलेशन मधलं डेरिव्हेशन काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला CV ची व्हॅल्यू काय मिळते बघा. पहिलं इक्वेशन बघा, तिथे इक्वेशन नंबर 1 मार्क केलं असेल. इक्वेशन नंबर 1 वरून मला सांगा CV ची व्हॅल्यू काय असेल, DE/dt. सो नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर CV ची व्हॅल्यू काढायची असेल आणि तुम्हाला दिलेली एनर्जी दिली, तर तुम्ही या दिलेल्या एनर्जीला काय करायचं, याला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, कॅपिटल T, दॅट इज द टेम्परेचर. टेम्परेचरले तुम्ही याला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे थोडक्यात याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता जसं युजली बघा, तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये y चा x सोबतचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याला आपण कसं लिहितो, dy/dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तसं इथं तुम्हाला E चा T सोबत डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग E चा T सोबत डेरिव्हेटिव्ह काय होईल, तो तुमचा DE डिवायडेड बाय काय होईल, तो DT. DE डिवायडेड बाय काय आला तो DT इज इक्वल टू साइन देऊ. आता इथे बघा, हा 3/2 कॉन्स्टंट टर्म आहे, R सुद्धा कॉन्स्टंट आहे, आणि हा T चा T सोबत डेरिव्हेटिव्ह किती असेल, 1. म्हणजे या अख्ख्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह असेल तुमचा 3/2 इंटू काय आला तो R. ही व्हॅल्यू आली DE/dt ची, पण इथे आपल्याला लिहिता येईल बट DE/dt इज इक्वल टू काय असेल, तो CV. CV म्हणजे काय असेल, ती मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो मग CV सबस्टिट्यूट केलं तर इथे तुम्हाला CV ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली ती 3/2 R. आता CV मिळालाय, याच्यावर आपल्याला CP काढता येईल. अगेन मेयर्स रिलेशन घ्यायचंय आपल्याला इथे. सो इथे लिहिता येईल बघा, नाव मेयर्स रिलेशनचा फॉर्म्युला काय घेतो आपण, CP मायनस CV इज इक्वल टू काय असतो, R. मग आता याच्यामुळेच मला सांगा CP इज इक्वल टू काय असेल, हा CV मायनस आहे तो तिकडे जाऊन काय होईल, प्लस. म्हणजे हा आला CV प्लस R. CV ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, CV च्या जागी इथे आला 3/2 R प्लस काय आला, हा कॅपिटल R. आता या दोघांची ऍडिशन घ्यायची, हा 2 इंटू इकडे क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती येईल आन्सर याचं, 5/2 R. हा आला CP ची व्हॅल्यू. CV ला इक्वेशन नंबर 1 देऊ, CP ला इक्वेशन नंबर 2 दिला. आली व्हॅल्यू. हा इथे हा क्रॉस मल्टिप्लाय होईल 2 इंटू R, मग 2R आणि हा 3R, दोघांची ऍडिशन आली 5R/2 ला 2 ऍज इट इज. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, इथे लिहू आपण. नाव कुठला रेशो घेणार आपण आता इथे, ॲडियाबॅटिक रेशो. ॲडियाबॅटिक रेशोचा सिम्बॉल काय असतो, गॅमा. सो नाव ॲडियाबॅटिक रेशो इज, गॅमाचा फॉर्म्युला काय असतो, CP/ काय असेल तो CV. आणि मग आपल्याला CP आणि CV दोघांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. या दोन्ही व्हॅल्यूज आपण इथे या इक्वेशन मध्ये पुट करू आपण. सो देयरफॉर गॅमा इज इक्वल टू CP च्या जागी व्हॅल्यू असेल 5/2 इंटू R होल डिवायडेड बाय CV च्या जागी व्हॅल्यू आली 3/2 इंटू काय आला तो R. कुठल्या टर्म्स कॅन्सल होतील, हा R कॅन्सल होईल, ऍज वेल एज हा डिव्हिजनचे 2 पण कॅन्सल होतील, आणि मग फायनल आपल्याला गॅमाची व्हॅल्यू किती होईल, 5/2 किती आला तो 3 आला. तुम्ही जर यालाच पुढे डिवाइड केलं 5/3, याचीच व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती मिळेल, 1.67. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, 1.67. तुम्ही जर आठवत असाल बघा, आपण ज्यावेळी आपण RMS स्पीडचं इक्वेशन बनवलं होतं, RMS स्पीड, त्यावेळी आपण तिथं RMS स्पीड ऑफ गॅसियस मॉलिक्यूल आणि साऊंडच्या स्पीडला कम्पेअर केलं होतं. तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक रेशो जो असेल याची सगळ्यात जास्त
किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ही कुठल्या गॅससाठी असते? मोनो ऍटॉमिक गॅससाठी असते. डायॲटॉमिकला गॅमाची व्हॅल्यू अजून कमी होईल. पॉलीॲटॉमिकला म्हणजे जसं ऍटम्स वाढत जातील गॅमाची व्हॅल्यू काय होत जाईल? कमी कमी होत जाईल, कमी कमी होत जाईल. कळालंय? सगळं डेरिव्हेशन व्यवस्थित लक्षात आलंय? काही डाऊट आहे याच्यामध्ये? नोटेड डाऊन. पुढचं द्या स्मॉल बी डायॲटॉमिक गॅसेस. पुढचं द्या स्मॉल बी डायॲटॉमिक गॅसेस. आता लक्ष द्या, डायॲटॉमिक गॅस मध्ये आपण दोन केसेस घेणार आहोत. त्यातलं पहिलं असेल, कुठले मॉलिक्यूल घ्यायचे आपल्याला? रिजिड मॉलिक्यूल घ्यायचे. डायॲटॉमिक गॅस मध्ये दोन पॉसिबल केस येतात. आपण डायॲटॉमिक मॉलिक्युल्स यांना आपण रिजिड पण कन्सिडर करू शकतो आणि नॉन रिजिड पण घेता येतात. आता युजली रिजिड मॉलिक्यूल हे कोणाला कन्सिडर केलं जातं? इथे एक्झाम्पल लिहितो मी. रिजिड मॉलिक्यूल घेतो आपण O2, दॅट इज ऑक्सिजन असेल किंवा हायड्रोजन असेल किंवा काय असेल तो नायट्रोजन असेल. यांना आपण कुठले मॉलिक्यूल कन्सिडर केलं जातं? रिजिड मॉलिक्यूल. आता रिजिडचं मिनिंग तुम्हाला माहित असेल. रिजिड म्हणजे काय म्हणतो आपण? अशी गोष्ट की ज्याच्यावर फोर्स अप्लाय केला तरी सुद्धा त्याचं किंवा त्याचे डायमेन्शन चेंज होत नाही. डायमेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये शेप आणि साईज दोन्ही आलं, त्याला काय म्हणायचं? रिजिड मॉलिक्यूल. आणि ज्याचे डायमेन्शन चेंज होते त्याला आपण म्हणतो की इट इज व्हॉट? नॉन रिजिड. काय झाला तो? नॉन रिजिड झाला. आता हे युजली ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन हे जे डायॲटॉमिक गॅसेस आहेत यांना आपण ऍज अ काय कन्सिडर करतो? आपण रिजिड मॉलिक्यूल. आता लक्षात ठेवा, रिजिड मॉलिक्यूलच्या केसमध्ये डॉफ घेताना टोटल डॉफ किती असतो? 5 असतो. आता या 5चं स्प्लिटिंग कसं होतं बघा. या 5 मोड मधले 3 मोड हे कोणाचे असतात? ट्रान्सलेशनल. आणि राहिलेले 2 मोड हे कोणाचे असतात? रोटेशनलचे असतात. म्हणजे टोटल मोड किती झाले? 5 मोड झाले, बरोबर. आता इथं बघा, आता एनर्जी, ऍव्हरेज एनर्जी ऑफ अन ॲटम. आता इथं ॲटमच्या ऐवजी इथं काय येणार तो? आता इथे ऍव्हरेज एनर्जी ऑफ व्हॉट? मॉलिक्यूल. आता इथं मॉलिक्यूल आहे, डायॲटॉमिक आहे. आता एक मॉलिक्यूल कडे ऍव्हरेज एनर्जी किती झाली बघा. आपल्याला हे माहितीये ट्रान्सलेशनलचा एक मोड किती कॉन्ट्रीब्यूट करेल? हाफ केबीटी. आणि रोटेशनलचा सुद्धा एक मोड किती कॉन्ट्रीब्यूट करेल? हाफ केबीटीचा. मग टोटल मोड किती तिथे? 3 आणि 2 5. मग 5 मोड झाले म्हणजे हा इथे एनर्जी किती होईल? 5 इंटू हाफ केबीटी. म्हणजेच टोटल एनर्जी किती आली? 5 डिवायडेड बाय 2 इंटू काय आला तो? केबीटी. ही एवढी एनर्जी असेल एक मॉलिक्यूल कडे. मग आपल्याला ऍव्हरेज एनर्जी काय काढायची आता? पर मोल. म्हणजे या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय होईल? ॲव्होगाड्रो नंबर अगेन. सो देयरफॉर E इज इक्वल टू हा होईल 5/2 इंटू Na इंटू Kb इंटू T. Na म्हणजे ॲव्होगाड्रो झाला. पुन्हा बघा इथे Na इंटू Kb याच्या जागी आपण काय पुट करणार? कॅपिटल R इंटू T आला तो. मग आता आपल्याला E ची व्हॅल्यू मिळाली आहे. आपल्याला CV काढायचा आहे. म्हणजे याच इक्वेशनला आपण इथं काय करणार आता? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल T. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. E चा T सोबत काय असेल तो? dE/dt इज इक्वल टू 5/2R कॉन्स्टंट असेल. T चा T सोबत डेरिव्हेटिव्ह असेल 1. आणि मग आता इथं हाच dE/dt म्हणजेच तो काय झाला तुमचा? CV झाला. CV ची व्हॅल्यू असेल 5/2 इंटू R. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता CV मिळालं, याच्यावर आपण कशाची व्हॅल्यू काढणार? CP. सो इथे लिहिता येईल नाव CP इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला इथे CV प्लस R. मग CV ची व्हॅल्यू इथे पुट करा. सो CP इज इक्वल टू हा इथे आला तुमचा 5 डिवायडेड बाय 2R प्लस कॅपिटल R. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि दोघांची ऍडिशन केली तर CP ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 7 डिवायडेड बाय 2 इंटू R. मग CP मिळाला, CV मिळाला. इथे दोघांचा रेशो घ्यायचा म्हणजे आपल्याला गॅमा मिळेल, दॅट इज ॲडियाबॅटिक रेशो. सो नाव डायरेक्ट लिहितो बघा इथे मी, गॅमा इज इक्वल टू CP अपॉन काय असेल? CV. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तुम्ही इथे. CP ची व्हॅल्यू 7/2R डिवायडेड बाय 5/2R. CV ची व्हॅल्यू इकडे अगेन कॅपिटल R कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल झाला.
तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू मिळाली 7/5. पुन्हा बघा, याला जर तुम्ही डेसिमल मध्ये आणलं 7/5 किती होईल तो 1.4. मोनो ऍटॉमिक मध्ये व्हॅल्यू होती 1.67. डाय ऍटॉमिक रिजिड मॉलिक्युल आली 1.4, म्हणजे व्हॅल्यू काय झाली कमी. आता ह्या ज्या व्हॅल्यूज काढल्यात आपण ह्या रिजिड मॉलिक्युलला काढल्यात. सेम आपण आता व्हॅल्यूज घेणार आहोत नॉन रिजिड मॉलिक्युल्स. आता लक्षात ठेवा, नॉन रिजिड मॉलिक्युल आणि रिजिड मॉलिक्युल मध्ये डिफरन्स काय येतो. रिजिड मॉलिक्युल मध्ये तुमचा ट्रान्सलेशनलचे 3 मोड आहेत, रोटेशनलचे 2 आहेत. इथं कुठला मोड ऍब्सेंट आहे, व्हायब्रेशनल मोड ऍब्सेंट आहे. कुठे, रिजिड मॉलिक्युल मध्ये. जो व्हायब्रेशनल मोड रिजिड मॉलिक्युलला ऍब्सेंट आहे तो नॉन रिजिडला प्रेझेंट होतो. म्हणजे इथं टोटल जो डॉफ असेल याचा, तो टोटल डॉफ किती होतो 6 होतो 6. आता या 6चं डिव्हिजन कसं असेल बघा, ट्रान्सलेशनलचे 3 मोड झाले, रोटेशनलचे 2च मोड असतील, आणि एक मोड जो असेल तो कोणाचा असेल, व्हायब्रेशनलचा असेल. लक्षात ठेवा, डाय ऍटॉमिक गॅसेस जे आहेत, डाय ऍटॉमिक म्हणजे यांच्यामध्ये 2च ऍटम आहेत, आणि 2 ऍटमची जी अलाइनमेंट असेल तिला आपण लिनियर अरेंजमेंट घेऊ शकतो, लिनियर अरेंजमेंट. आणि लिनियर अरेंजमेंट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला रोटेशनल डॉफ हा 2च मिळतील, तुम्हाला 3 मिळणार नाही, 2च. ते कुठल्याही 2 ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होतील. जर आपण अरेंजमेंट अलॉंग एक्स ऍक्सिस घेतली तर ते वायच्या अबाउट रोटेट होतील किंवा झेडच्या अबाउट रोटेट होतील. हे लक्षात ठेवायचं. मग आता इथं पुन्हा याचे एक्झाम्पल देतो मी इथे. याचे एक्झाम्पल तुम्हाला घेता येतील. बेस्ट एक्झाम्पल आहे HCl. HCl म्हणजे काय असेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड नाही घ्यायचं याला, याला हायड्रोजन क्लोराईड गॅस घ्यायचा. वी आर टॉकिंग अबाउट गॅसेस अँड नॉट ऍसिड. ऍसिड काय झालं, लिक्विड आलं. सो HCl गॅस म्हणजे हायड्रोजन क्लोराईड गॅस झाला तो. HCl असेल, त्याच्यासोबतच काय असेल HBr, तसंच काय असेल HI अँड सो ऑन इट एक्सेट्रा. आता पुन्हा इथे बघा, आता therefore इथं लिहितो मी आता, therefore ऍव्हरेज एनर्जी, ही जी एनर्जी असेल, लक्षात ठेवा तुम्ही इथे एनर्जी वापरू शकता किंवा इंटरनल एनर्जी वर्ड यूज करू शकता, दोघांचं मिनिंग एकच. सो ऍव्हरेज एनर्जी डायरेक्टली तुम्ही इथे पर मोल इज, मग E इज इक्वल टू, बघा पर मोल घेतोय म्हणजे आपण दिलेल्या व्हॅल्यूला डायरेक्ट कशाने मल्टिप्लाय करणार, Na. आता इथे बघा, रोटेशनलचे 3 मोड आहेत, रोटेशनलचे 3 मोड झाले म्हणजे किती आला तो 3 इंटू किती आला, हाफ Na इंटू KB इंटू T. बरोबर आहे ना, पर मोल घेतलंय म्हणून आता डायरेक्ट आपण कशाने मल्टिप्लाय केलंय त्याला, Na. तसंच रोटेशनलचे किती मोड आहेत, 2. सो प्लस 2 इंटू रोटेशनलचं कॉन्ट्रीब्युशन पुन्हा सेमच असेल, हाफ Na इंटू KB इंटू T, प्लस व्हायब्रेशनलचे किती मोड आहेत, 1. आठवा, व्हायब्रेशनलचा एक मोड म्हटलं की किती एनर्जी कॉन्ट्रीब्युट होते, KBT होते, हाफ KBTच्या डबल. सो इथं होईल तुमचा 1 इंटू KB इंटू T. इथं आपण याला लगेच Na घेऊन टाकू, NaKBT. मग याला पुढे बघू आपण काय होईल. बघा सगळीकडे सेमच आहेत. किती झाला हा पहिला होईल 3/2. NaKBच्या ऐवजी काय आला, R प्लस T इंटू T आला. इथं हा 2 कॅन्सल होईल आणि इथं काय आला फक्त तो R इंटू T प्लस इथं सुद्धा हे बघा सगळीकडे Na इंटू KB, त्याच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट केले, कॅपिटल R. सो इथं सुद्धा काय होईल तो R इंटू T. सगळ्यांची ऍडिशन केली तर व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 7/2 R इंटू काय होईल तो T. एवढी व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू एनर्जीची आहे. पुन्हा याला काय करायचं, डिफरन्शिएट केलं की व्हॅल्यू काय मिळेल, इथं लिहिता येईल मग therefore DE/dt. सांगा डेरिव्हेटिव्ह काय असेल याचा, 7/2 R. आणि मग हीच कशाची व्हॅल्यू होईल, CV इक्वल टू आला 7/2 R. मग CV मिळालाय, तसंच लगेच CP काढता येईल. मग CP इज इक्वल टू काय आला, CV प्लस R, म्हणजे CP इज इक्वल टू 7/2 R प्लस R. पुन्हा व्हॅल्यू काढली आपण. सो CP इज इक्वल टू किती आला, 9/2 R होईल. तो मिळाला आपल्याला, CV मिळाला, CP मिळाला. दोघांचा रेशो घेतला की आपल्याला गॅमा मिळेल. सो नाउ गॅमा इज इक्वल टू अगेन CP/CV. सो गॅमा इक्वल टू CP ची व्हॅल्यू बघा इथे 9/2 R डिवायडेड बाय 7/2 R. काय काय कॅन्सल होईल इथे, अगेन R कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल आणि फायनल
तुम्हाला इथं लिहितो गॅमाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 9/7. पुन्हा बघा 9/7 याला जर तुम्ही पुन्हा डेसिमल फॉर्म मध्ये आणलं तर अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती होईल? 9/7 अप्रॉक्सिमेटली होईल तो हा 7 म्हणजे 7 2 आला म्हणजे 20 झाला म्हणजे 7 2 जा 14 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती आला तो 1.2. इथं किती मिळाला होता? इथं अप्रॉक्सिमेटली इथं एक्झॅक्टली किती मिळाला होता? इथं 1.4. पुन्हा व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. आता फक्त इथं बघा दोन्ही मॉलिक्युल डाय ऍटॉमिक आहेत. फक्त फरक काय पडला तुमचा इथं? पहिला डाय ऍटॉमिक रिजिड मध्ये डॉफ किती होता? 5. नॉन रिजिड मध्ये व्हायब्रेशनल मोड वाढला. मोड वाढला की गॅमाची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार डिक्रीज. आले लक्षात? नोट करा. पुढचं द्या सी पार्ट. आपण मोनो ऍटॉमिक बघितले, डाय ऍटॉमिकच्या दोन्ही केस बघितल्या. पुढचं काय असेल? पॉसिबल केस काय असेल आता? पॉली ऍटॉमिक गॅसेस. पॉली म्हणजे मेनी ऍटम्स. तर इथं मेनी ऍटम्स असं घेताना इथं घ्यायचं मोर दॅन 2 ऍटम्स. कारण 2 ऍटम्स असतील तर आपण डाय ऍटॉमिक म्हटलंय. मग 2 पेक्षा जास्त ऍटम्स असतील तर त्याला म्हणायचं पॉली ऍटॉमिक गॅसेस. पॉली ऍटॉमिक गॅसेस मध्ये अमोनिया आला, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आला, अजून ओझोन आला. ओझोन पण कशामध्ये? पॉली ऍटॉमिक गॅस मध्ये. सो इथं आता याच्या डॉफ मध्ये काय चेंज होतो बघा. तुम्ही कुठलाही पॉली ऍटॉमिक गॅस घ्या, याच्यामध्ये डॉफ घेताना ट्रान्सलेशनचे टोटल मोड किती असणार पॉसिबल? 3 मोड असतील. रोटेशनलचे सुद्धा पॉसिबल किती मोड असतील? 3. म्हणजे लक्षात ठेवा 2 पेक्षा जास्त ऍटम्स असतील तर त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचे सगळे मोड पॉसिबल असतील अवेलेबल आणि रोटेशनलचे सुद्धा 3ही मोड पॉसिबल असतात. राहिलेला थर्ड व्हायब्रेशनल मोड. व्हायब्रेशनल मोड जो आहे आता इथं बघा पॉली ऍटॉमिक म्हटलंय. मग पॉली म्हणजे 3 ऍटमचा पण गॅस असू शकतो, 4चा असू शकतो, 5चा असेल अँड सो ऑन. या सगळ्यांमध्ये ट्रान्सलेशनल 3च असतात, रोटेशनल 3च असतात, व्हायब्रेशनल फक्त चेंज होतात. मग तो 1 असेल 2 असेल चेंज होतात. म्हणून इथं आपण त्याला व्हॅल्यू ऍझ्युम केली किती? F एवढा मोड घेऊ आपण F. मग तो त्या गॅससाठी तो चेंज होईल. हा झाला याचा टोटल डॉफ. आता इथे पुन्हा आपण याची ऍव्हरेज एनर्जी काढू. सो इथे लिहिता येईल तुम्हाला ऍव्हरेज एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल. काय येईल बघा आता ऍव्हरेज एनर्जी काय होईल इथे? ट्रान्सलेशनचे 3 मोड आहेत म्हणजे किती झाला तो? 3/2 kBT आला. प्लस रोटेशनलचे किती मोड आहेत? 3 आहेत अगेन. सो हा पण आला 3/2 into kBT. प्लस व्हायब्रेशनलचे F मोड आहेत आणि एक मोड म्हटलं की किती असेल तो? KB into T असेल. आता तुम्ही जर या सगळ्यांची ऍडिशन केली, हा बघा इथे हा 3/2 kBT 3/2 kBT किती होईल? 6/2 kBT. पण 6/2 किती होईल? 3 होणार तो. सो यालाच इक्वल टू हा होईल तुमचा 3 into kBT प्लस F into kBT. आणि यालाच पुढे दोघांमधनं कॉमन काय घेते? kBT. आतमध्ये काय आला तुमचा? हा 3 प्लस F into काय आला? हा kBT. ही एवढी एनर्जी असेल एक मॉलिक्युलची. मग आता आपण व्हॅल्यू काढूया 1 मोल साठी. Therefore, ऍव्हरेज एनर्जी पर मोल इज. मग एका मोल साठी म्हणजे या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय होईल? ॲव्होगॅड्रोस नंबर. सो therefore इट विल बी E इज इक्वल टू हा 3 प्लस F ऍज इट इज आला. इथं मल्टिप्लायला इथे आला हा NA इंटू KB इंटू T आला. पुन्हा याच्यामध्ये NA इंटू KB याची व्हॅल्यू किती असेल? कॅपिटल R दॅट इज गॅस कॉन्स्टंट. सो हा इथे आला 3 प्लस F इंटू R इंटू काय आला तो? T. E ची व्हॅल्यू मिळाली. याला पुन्हा डिफरन्शिएट केलं की आपल्याला काय मिळेल? तुम्हाला डिफरन्शिएट कोणासोबत? T सोबतच. सो हा आला DE/dt इज इक्वल टू हा ब्रॅकेट कॉन्स्टंट असेल इंटू R पण कॉन्स्टंट असेल. T चा T सोबत डेरिव्हेटिव्ह अगेन 1 असेल. त्याच्या पुढे हा झाला तुमचा CV इक्वल टू 3 प्लस F इंटू R. पुन्हा मेज इक्वेशन घेतलं CP इज इक्वल टू CV प्लस R. पुन्हा हा CP आला. CV ची व्हॅल्यू किती असेल इथे? 3 प्लस F इंटू R प्लस R. या दोघांची ऍडिशन किती होईल? ऍडिशन घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल दोघांमध्ये कॉमन काय घेता येईल तुम्हाला. या दोघांमध्ये कॉमन काय असेल?
कॅपिटल आर कॉमन गेला, इथं राहिलं काय 3 प्लस एफ प्लस इथं काहीच नाही म्हणजे 1. मग टोटल व्हॅल्यू किती झाली 4 प्लस एफ इंटू आर. सो नाव सीपी मिळालाय, सीव्ही मिळालाय, आता आपल्याला गॅमा मिळेल. नाव adiabatic ratio is gamma is equal to cp upon cv. पुन्हा सीपी आणि सीव्ही च्या व्हॅल्यूज पुट केल्या आपण इथे. therefore gamma equal to cp ची व्हॅल्यू असेल 4 प्लस एफ इंटू आर डिवायडेड बाय सीव्ही ची व्हॅल्यू 3 प्लस एफ इंटू आर. अगेन इथं काय कॅन्सल होईल, आर कॅन्सल होईल, एफ कॅन्सल होईल का नाही, एफ हा इथे प्लस मध्ये दोन्ही ठिकाणी, सो फक्त इथं आर कॅन्सल होईल आणि तुम्हाला फायनल गॅमाची व्हॅल्यू असेल 4 प्लस एफ डिवायडेड बाय 3 प्लस काय असेल तो एफ असेल. हे फायनल इक्वेशन झालं तुमचं गॅमाचं फॉर गिवन पॉली ॲटॉमिक गॅसेस. आणि या सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज झाल्या. क्लिअर आहे, नोट इट डाऊन.